वसई विरार महानगरपालिकेचे रुग्णालय आहे। त्या रुग्णालयामध्ये सगळं कर्मचारी आणि सगळे नर्स जे आहेत ते उपोषणासाठी समान काम समान वेतन भेटण्यासाठी आज महाउपोषणासाठी बसलेल। आपण आपल्याबरोबर काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय म्हणतील, आपलं काय नाव आहे आणि आज आपण उपोषणासाठी बसले, काय म्हणतो? आम्ही सर्व महानगरपालिकेचे आरोग्य डिपार्टमेंटचे कर्मचारी आहेत। आमची एक प्रामुख्याने एक मागणी आहे, जी की आम्ही सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा करतोय। समान काम समान वेतन, जे की आम्ही काम करतो त्याच्या मोबदल्यामध्ये आमचा पगार खूप कमी आहे आणि महागाईचा विचार केला तर त्याच्यामध्ये कुठलाही घर खर्च भागत नाही। या प्रामुख्याने ही मागणी आम्ही घेऊन आज हे उपोषण करतोय। काय नेमकी यामध्ये पूर्णपणे मागण्या असेल त्याच्याबद्दल कोणाबरोबर बोलणं झालं? याच्यामध्ये आम्ही पालिकेशी संपर्कामध्ये आहोत। आम्ही पालिकेला लेटर दिलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे 7 दिवसापूर्वी। आम्ही 23 तारखेला याच्यावर तोडगा निघाला अशी आम्हाला अपेक्षा होती, परंतु नाही, चर्चा चालू आहे पालिकेसोबत, याच्यासोबत चर्चा चालू आहे। आमची आज पण वेळ आहे, आयुक्तांशी याच्यावर चर्चा होणार आहे, परंतु अद्यापर्यंत कुठला तोडगा न निघाल्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे आज अन्नत्याग आंदोलन करतोय। 21 नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आपले सर्व हॉस्पिटल मिळून सर्व पॅरामेडिकल स्टाफ याच्यामध्ये सहभागी आहेत। पूर्ण सेवा देऊन आम्ही अन्नत्याग आंदोलन हे अविरत चालू ठेवणार आहे। आपल्याबरोबर अजून काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी देखील काय मागणी आहे, काय आपल्या मागण्या असेल, काय नेमकं हे पूर्ण? जी महानगरपालिकेला फक्त एवढीच मागणी आहे की गेल्या आज 12 वर्ष आम्ही कार्यरत आहोत। गेले 7 वर्ष आमची वेतन वाढ नाही झाली। तुटपुंच्या पगारात आम्ही काम करतोय। आम्हाला मुलांची फी, घराचे घर भाडे, लोन वगैरे कसं एवढ्याशा पगारामध्ये आम्ही पूर्ण करायचे। फक्त सरकारकडे आम्हाला एवढीच मागणी आहे, समान काम समान काम। या सगळ्या कर्मचारी, अजून एक कर्मचारी आहे, त्यांच्याशी देखील काय म्हणणं आहे आपलं? काय आज आम्ही या उपोषणासाठी इथे उपस्थित आहोत, कारण आमचे समान काम समान वेतन हा आमचा हक्क आहे आणि हा आम्हाला मिळाला पाहिजे, ही आमची प्रशासनाला विनंती आहे। या दरम्यान आम्ही रुग्णसेवा ही प्राथमिक ठेवून रुग्णांना आम्ही कोणत्याही प्रकारचा खळबळ न माजवता आम्ही आमची सेवा देणार आहोत। फक्त आम्ही ह्याच्यात हंगर स्ट्राईक म्हणजे अन्नत्याग करणार आहोत। नक्कीच या सगळ्यामध्ये सरकारकडे म्हणजे महानगरपालिकेकडे, प्रशासनाकडे सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आमचं काम, जो आमची मागणी जी आहे ती पूर्ण झाली पाहिजे। महेश गोयल, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।